आज माझ्या अध्यक्षतेखाली माननीय छगन भुजबळजी, पंकजाताई मुंडेजी, अतुल सावेजी, दत्तात्रय भरणेजी, गुलाबराव पाटीलजी, गणेश नाईकजी आमची सर्व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली। या बैठकीमध्ये ओबीसीच्या ज्या 353च्या वर जाती आहेत या समाजाकरता 18 पगड जातीकरता बजेटमधनं साधारण 3800 कोटी रुपये जे मिळायचे आहे ते डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये बजेटेड अमाऊंट जो आहे जवळपास 1200 कोटी तर नुसती शिष्यवृत्तीच थांबलेली आहे। तर 3800 कोटी रुपये जे बजेटेड आहे ते बजेटेड पैसे ओबीसी त्या ठिकाणी मंत्रालयाला मिळावे असा एक त्या ठिकाणी चर्चा झाली। सोबतच राज्यामधल्या ओबीसी समाजाचे जे हॉस्टेल्स आहे त्या ठिकाणी ग्रंथालय आहे किंवा शासकीय कार्यालय आहे या बांधकामाकरता एक कन्सल्टन्सी नेमून त्या ओबीसी समाजाकरता जे जागा पाहिजे आहेत त्या जागेचे प्रस्ताव जे आलेले आहेत त्या प्रस्तावाला तातडीने जागा उपलब्ध करणे हाही या ठिकाणी चर्चा झाली। तिसरं महत्वाचं ओबीसी समाजाकरता ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता मेकॅनिझम तयार करण्याची चर्चा झाली। वित्त विभागाकडे काही विषय प्रलंबित आहेत त्या विषयाला तातडीने मार्गी लावण्याची चर्चा झाली। एकंदरीत जी कार्यकक्षा आहे त्या कार्यकक्षेमध्ये काय काय विषयाला समितीने काम करायचे यावर चर्चा झाली आणि सोबतच जे अत्यंत महत्वाचा जो आता जो संभ्रम जनतेच्या मनात आहे ओबीसी समाजामध्ये की आपला अन्याय होणार आहे, जे काही त्या ठिकाणी जो काही आता मराठा समाजाचं आंदोलन झालं त्यातून जो काही शासन निर्णय झाला त्यातून काही ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे याबद्दलही आम्ही खूप वेळ चर्चा केली आणि या चर्चेमध्ये एकच भूमिका सर्वांची आहे की जे कुणबी नोंदी आहे त्या नोंदी जी काही जीआर प्रमाणे निघेल त्या शोधून त्या कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या नोंदी दाखवू नये। चुकीच्या पद्धतीच्या नोंदी कुठल्याही समितीने त्या मान्य करू नये। मग ते ग्राम समिती असेल किंवा वंशावळ समिती असेल किंवा आमचे एडीओ तहसीलदार असतील त्यांनी चुकीच्या नोंदीच्या आधारावर कोणतेही ओबीसीचे प्रमाणपत्र इश्यू करू नये। शासन निर्णय जो झाला आहे मराठा समाजातला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचा तर त्याबद्दल काही कुणाची ना नाही, पण एकही चुकीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी निघू नये याचा काहीतरी नियंत्रण असला पाहिजे याचाही चर्चा या बैठकीत झाली। नाहीतर मग जीआरचा काहीतरी चुकीचा अर्थ काढून त्या ठिकाणी काहीतरी नोंदी घेतल्या हे होऊ नये। जे नियमात आहे जे मागासवर्गीय राज्य मागासवर्गीय आयोगाच्या दिशानिर्देशाप्रमाणे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जो ओबीसीमध्ये घेतला आहे त्याप्रमाणे जे दिशानिर्देश आहे आणि जो काही जीआर आहे त्या जीआर प्रमाणे जाताना एकही खोटं प्रमाणपत्र किंवा खोट्या नोंदी किंवा खोटे प्रमाणपत्र याच्या आधारावर मात्र कुठल्याही एडीओ तहसीलदारनी चुकीचे प्रमाणपत्र देऊ नये। जे शासन निर्णय आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे नोंद असेल तरच त्या ठिकाणी या ठिकाणी पुढे जावं असंच त्या ठिकाणी सर्वांचा एकमत होता, पण चुकीच्या नोंदी मात्र कुणी करू नये असं सर्वांचं या ठिकाणी चर्चा झाली आहे। काही त्या ठिकाणी शासन निर्णयाबद्दल संभ्रम होता, त्या शासन निर्णयाबद्दल पुढच्या उपसमितीच्या बैठकीतही चर्चा होईल, पण आजच्या बैठकीत मात्र सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये 18 पगड जाती ओबीसी समाजाला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण न्याय मिळावा, हक्काचा निधी मिळावा, हक्काचे सर्व त्या ठिकाणी जे काही ओबीसी समाजाचे सवलती आहेत त्या मिळाव्या। आणि एक अजून महत्वाचा निर्णय झाला, अण्णासाहेब पाटील महामंडळाची जशी योजना आहे विद्यार्थ्यांना व्यवसाय निर्माण करून देण्याकरता रोजगार निर्मितीकरता तशी योजना
ही ओबीसी मंत्रालयाने सुद्धा करावी असाही निर्णय या ठिकाणी झाला आहे। त्यामुळं राज्यातल्या ओबीसी समाजातल्या तरुण विद्यार्थ्यांना पुढच्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील जसं महामंडळ आहे त्याप्रमाणे सर्वच ओबीसीचे महामंडळ या ठिकाणी तशी योजना राबवतील अशी योजना या ठिकाणी झाला आहे। पुढच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये जे आज ठरलेलं आहे आणि एकदा छगन भुजबळ साहेबांच्या काळामध्ये जी उपसमिती होती छगन भुजबळ साहेब अध्यक्ष असताना त्या उपसमितीने जे काही निर्णय घेतले होते त्या उपसमितीच्या निर्णयाचा ऍक्शन टेकन रिपोर्ट त्यांनी 12-13 निर्णय तेव्हा घेतले होते छगन भुजबळ समितीने। तर त्या समितीचा ऍक्शन टेकन रिपोर्ट आजपर्यंत आला नाहीये। त्या कुठल्या त्याच्यावर ऍक्शन झाल्या कुठले त्यात बैठकीत जे उपसमितीच्या बैठकीत जे निर्णय झाले होते त्यावर ऍक्शन टेकन रिपोर्ट मागितलेला आहे। सर मात्र छगन भुजबळ कुठेतरी नाराज आहेत। त्यांनी काल देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की ओबीसीवर कुठेतरी हा अन्यायच होणार आहे त्यामुळे कोर्टात जाणार असं त्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे या बैठकीत जीआर मध्ये जो शब्द आहे त्यावर काही शब्दांवर आक्षेप घेतले असं देखील कळतं नाही घेतलाय ना। त्यांनी सांगितलं की 2 शासन निर्णय वेगळ्या पद्धतीचे त्यांनी सांगितले की त्या शासन निर्णयामध्ये त्यांना संशय आहे। त्यांना आम्ही त्या ठिकाणी पूर्ण शासन निर्णय त्यांनी वाचला आम्ही वाचला आमच्या सामाजिक न्यायाचे जे सचिव आहेत त्यांनी त्या ठिकाणी वाचन केलं। पण आमचा सर्वांचा आजच्या बैठकीमध्ये एकच महत्वाचा विषय होता चुकीच्या पद्धतीच्या नोंदीच्या आधारावर कुठल्याही अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र देऊ नये। शासन निर्णय जो आहे की ज्याच्याकडे नोंदी आहे एखाद्या वेळेस गाव समिती किंवा कुठलीही समिती कुठल्याही प्रेशरखाली किंवा कुठल्याही दबावाखाली कुठलंही प्रमाणपत्र देऊन त्याच्या आधारावर एडीओ किंवा तहसीलदार जे काही प्रमाणपत्र इश्यू करणार आहे त्यांनी मात्र जसं व्हॅलिडिटी करताना आपण व्हॅलिडिटीचे नियम आहे कास्ट सर्टिफिकेट द्यायचे नियम आहे की कुठली कास्ट सर्टिफिकेट देताना काय काय डॉक्युमेंट बघितले पाहिजे ते सर्व डॉक्युमेंट बघूनच आणि शासन जो निर्णय झाला आहे मराठा समाजांना कुणबी नोंदी ज्यांच्या आहे त्यांना ओबीसी देण्याबद्दलचा त्या शासन निर्णयाचं पालन होतं की नाही याचंही मात्र नियंत्रण केलं गेलं पाहिजे। याचंही त्या ठिकाणी नियंत्रण काहीतरी झालं पाहिजे असंही समितीचं मत त्या ठिकाणी होतं। हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी नाहीत अशा मराठ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्या अशी एक नवी मागणी आता जरांगे पाटील पुन्हा नाही असं नाही आहे। शासन निर्णयामध्ये स्पष्टता आहे की कुठली तरी जशी एखादं ॲफिडेव्हिट दिल्यावरही कुठल्या तरी ब्लड रिलेशनमध्ये तुम्हाला कुणबी जातीचा प्रमाणपत्र मिळाला आहे किंवा कुणबी जातीची नोंद आहे शेवटी ॲफिडेव्हिट दिल्यानंतर मात्र त्यांना ॲफिडेव्हिट सोबत ज्यांचे नातेसंबंध आहे त्या नातेसंबंध असणाऱ्या व्यक्तीचा काहीतरी पुरावा कुणबी असल्याचा हा जोडून ते वंशावळ समितीकडे आणि वंशावळ समितीने मग एडीओकडे या ठिकाणी द्यायचं आहे। त्यामुळं कधी कधी कुठल्याही प्रेशरमध्ये जाऊन कुठलंही प्रमाणपत्र येऊ नये। जे नियमानी प्रमाणपत्र आहे जे कुणबी नोंदी आहे त्यांनाच मात्र प्रमाणपत्र मिळावं असा त्या जीआरचा अर्थ आहे। छगन भुजबळांना जेलमध्ये टाकण्यात यावं असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणतात। त्यामुळे कसं बघताय कारण की ज्या पद्धतीने खरं तर छगन भुजबळ याला वारंवार विरोध करतात त्यामुळे जरांगे पाटील म्हणतात की त्यांना आता जेलमध्येच टाकावं। नाही जरांगे पाटील काय बोलले त्यांच्या म्हणण्यावर कुणाकुणाला जेलमध्ये टाकायचं आहे हे आता राजकीय भाग होईल। त्यामुळे मी काही राजकीय बोलणार नाही। मी समितीचा अध्यक्ष आहे। त्यामुळं कुणी राज्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही। राज्यामध्ये ओबीसी मराठा समाज अमोरासमोर येणार नाही। समाजामध्ये असं कोणी वातावरण तयार करू नये ओबीसी मराठा असे वातावरण तयार करू नये। नियमान्याय त्या गोष्टी सरकार करत आहे आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीवर ओबीसी समाजाचा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय करणार नाही आणि मराठा समाजामध्ये ज्या कुणबी नोंदी आहे त्यांच्याबद्दलही जो स्पष्टता आहे त्याबद्दलही कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही। या समितीचा
ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा संपूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यावर आहे. महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचा विश्वास देवेंद्र फडणवीसजीवर आहे. त्यामुळं कुठलाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याचा मला विश्वास आहे. नोंदी सापडलेल्या आहेत. श्वेतपत्रिका 58 लाख नोंदी सापडल्या आहेत त्याची श्वेतपत्रिका काढण्यात आली असं सुद्धा एक मुद्दा आल्याचं कळलं. नाही, 58 लाख नोंदी कुठल्या आहेत? शिंदे समितीने सर्व नोंदी तपासून सर्व नोंदीचा संपूर्ण सर्वेक्षण करून त्या नोंदीबद्दलचा संपूर्ण अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर केलेला आहे. त्यामुळे एकदा मंत्रिमंडळासमोर शिंदे समितीने अहवाल सादर केला की तो अहवाल क्लोज होतो. तो अहवाल रिओपन होऊ शकत नाही. ऑलरेडी शिंदे समितीने मंत्रिमंडळासमोर किती नोंदी याच्याबद्दलचा ऑलरेडी अहवाल सादर केला आहे. आता 58 लाख वगैरे जो विषय आणताय हा वेगळा विषय आहे. पण ऑलरेडी कुणबी समिती शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी तयार केली होती. त्या समितीचा रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे आहे. त्यामुळे आता ते रिओपन होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये आता हे जे नवीन आपण म्हणतो हैदराबाद गॅजेट याच्यामध्ये काय म्हटलं आहे? हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बैठकीमध्ये जे काही सामाजिक न्यायाचे सचिवांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला अॅफिडेव्हिट दिलं तर काय अॅफिडेव्हिटवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी. म्हणजे मी अॅफिडेव्हिटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे, कुणबी नोंद आहे माझी, पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा अॅफिडेव्हिट सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावळ समितीने मान्य करावा लागेल. मगच त्या ठिकाणी एडीओ प्रमाणपत्र देईल. राजकीय अनेक आक्षेप घेतलेले आहेत. या आक्षेपांना घेऊन ते कोर्टात जाणार म्हणतात तर त्यांचं मन वळवण्यात समितीला यश नाही, प्रत्येकाचा अधिकार त्यांना आहे. भुजबळांनी काय करावं त्यांना अधिकार प्राप्त आहे. ही समिती जी आहे ही एका पॅरामीटरवर काम करणार आहे. ही समिती ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही किंवा शासनाने मान्य केलेल्या ओबीसी समाजाच्या सोयी सवलती जसं आता जे बजेट अलॉट केलं होतं ओबीसीच्या मंत्रालयाला 750 कोटी त्यातलं 10% किंवा 20% निधी डिस्बर्स झाला. हा 100% निधी मार्चपर्यंत मिळाला पाहिजे. याकरता ओबीसी मंत्रालयाला आणि वित्त मंत्रालयामध्ये समन्वय करायचा आहे. 3,500 कोटी रुपये आजच्या डेटला 3,500 कोटी रुपये सरकारने ओबीसी मंत्रालयाला द्यायचे आहे. त्याबद्दलच्याही महत्वाचे विषय या ठिकाणी चर्चेला झाले. ही बैठक काही एकटी मराठा आणि ओबीसीच्या केवळ या दोन समाजामध्ये काही तेढ निर्माण करणारी बैठक नाही आहे. या बैठकीमध्ये संपूर्ण सांगोपांग योजना म्हणजे जवळपास 12-14 विषयावर चर्चा झाली आहे आणि मंत्री छगन भुजबळ साहेब अध्यक्ष असताना त्याही उपसमितीने घेतलेल्या निर्णयावर चर्चा झाली आहे. त्यामुळं ही स्पष्टता आहे. ही मंत्रिमंडळ उपसमिती महाराष्ट्राच्या 18 पगड जाती 12 बोलतेदार समाजाला न्याय देण्याकरता आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथजी अजितदादासोबत आम्ही या ठिकाणी या ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याकरता या समितीची जी कॅबिनेट सब कमिटीची पूर्ण काम त्यावर आम्ही करणार आहोत. राजकीय प्रश्न असा आहे की दोन्ही बंधू जे आहेत ते पुन्हा एकदा एकत्र आले ठाकरे आणि मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने त्यांनी मोर्चे बांधणी आता सुरू केलेली आहे. कशा जागा वाटप करता येतील त्यांची रणनीती आता सुरू झाली. मी यापूर्वीच सांगितलं आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही जो काही आमच्या कोर ग्रुप किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं. आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय. शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले. राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले. आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले. त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे? याच्या मधात वेगळे झाले कुठल्या कारणाने झाले होते? राजकीय कारणाने झाले होते. एकत्र का आले तर राजकीय कारणाने आले. त्याच्या मधात बावनकुळेचा का प्रश्न आहे? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडलेली आहे. जी मतं फुटलेली आहेत ती महाराष्ट्रातली सुद्धा ही मतं फुटलीत अशी माहिती समोर येते सूत्रांकडून. तर जे विरोधक आहेत किंवा महाविकास आघाडीतले नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मतं फुटली असं म्हणताय, मग त्याचे पुरावे द्या. मुख्यमंत्र्यांनी कालच म्हटलं होतं की आगे आगे देखो होत आहे का कुठेतरी याला जोर. या देशातल्या 140 कोटी जनतेचं या देशातल्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी
खासदाराचं, राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या खासदाराचं प्रचंड विश्वास, भारताच्या विकासाचा विश्वास, देशाच्या विकासाचा विश्वास माननीय प्रधानमंत्री मोदीजीवर आहे. आणि पुन्हा एकदा या देशाने दाखवून दिलेला आहे या निवडणुकीत की एनडीए प्रचंड मजबूत आहे. उलट ज्यांनी या राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदामध्ये आम्हाला एनडीएचे मतं फोडायचे आहे, एनडीएचे मतं आम्ही तोडू आणि आमचा उपराष्ट्रपती निवडून आणू, त्यांनी असं म्हटलं होतं. त्यांनी अशा वल्गना केल्या होत्या. खरं तर त्यांनी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि वरच्या त्यांच्या संपूर्ण राहुल गांधींनी आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे की अवैध मतं कुणाची आहेत. त्यानंतर त्यांना कमी जे 300 मतं मिळाले, कमी मतं का मिळाले, कुणाचे मतं गेलेत. मला असं वाटतं की ते अजूनही आत्मपरीक्षण करत नाही आहे. लोकप्रतिनिधी मोदींच्या मागे आहे, खासदार मोदींच्या मागे उभे आहेत, लोकसभा मोदींच्या मागे उभी आहे, राज्यसभा मोदींच्या मागे उभी आहे. आणि पुन्हा हे सिद्ध झालं आहे की या देशामध्ये भारताच्या विकासाचा जर केंद्रबिंदू काय आहे तर माननीय पंतप्रधान मोदीजी आहे. हे राज्यसभेच्या लोकसभेच्या खासदारांनी पुन्हा एकदा सरकार एनडीएला मतदान करून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना आत्मपरीक्षण करायचं आहे. ते आता उलटे पडलेले आहेत. त्यांना त्यांचे मतं तपासायचे, जे कोणते मतं कुठे गेले हे त्यांनी आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जनसुरक्षेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी जी आहे ते राज्यभर आंदोलन करते. सुप्रिया सुळे सुद्धा आंदोलनात सहभागी झालेल्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. जनसुरक्षा कायद्याचा जो ड्राफ्ट तयार झाला त्याचे तुम्ही अध्यक्ष होतात त्या समितीचे, काय करते? जनसुरक्षा विधेयकाच्या कायद्याच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष मी होतो. आणि त्या समितीमध्ये नाना पटोलेजी, विजय वडेट्टीवारजी, शशिकांत शिंदेजी, त्यानंतर शिवसेनेचे सर्व उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव, त्यानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब, आव्हाडजी, जितेंद्र आव्हाडजी सर्व होते. त्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचं सविस्तर प्रेझेंटेशन जॉईंट सिलेक्शन कमिटीसमोर